श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जर आपली भक्ती खरी असेल तर देवसुद्धा धावून येतो. फक्त भक्ती मनापासून असावी. आज मी तुम्हाला स्वामींचा असाच एक पंढरपुरात घडलेला चमत्कार सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. चला तर मग सुरू करूया कहाणीला. स्वामी पंढरपुरात आले आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वारीला आलेले असंख्य वारकरी स्वामीच्या दर्शनाला लोटले. चंद्रभागेला पूर आला होता. स्वामी पाण्यावरून चालत आले ही सत्य घटना अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली होती. अनेकांनी स्वामींना श्री विठ्ठलांसोबत संवाद करताना सुद्धा कानांनी ऐकले होते. इतकेच काय, परंतु ज्या वारकऱ्यांना गर्दीमुळे विठुरायांचे दर्शन न घेता कळसाच्या दर्शनावर समाधान मानावं लागत होते, त्यांना स्वामींनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले होते. स्वामी पंढरपुरात 4 महिने मुक्काम केला. आलेले स्वामी कार्तिकी पौर्णिमेपर्यंत राहिले. रावळात विठ्ठल आणि रावळाबाहेर एका झाडाखाली स्वामींनी जिथे मुक्काम केला होता तिथे सुद्धा विठ्ठलाचे दर्शन असा अपूर्व सोहळा वारकऱ्यांनी अनुभवला. स्वामी सर्वांचे दुःख आणि गणाने फक्त ऐकतच नव्हते तर प्रत्यक्षात सोडवत होते. वारकऱ्यांना हा अनुभव नवा आणि अनोखा होता. कार्तिकीच्या वारीला आलेला एक वारकरी एका पायाने लंगडा होता आणि त्याची वारी मात्र कधी चुकली नव्हती. खोडत तो विठ्ठलाच्या दर्शनाला यायचा. विठ्ठलाला त्याने नेहमीप्रमाणे आपले दुःख सांगितले आणि तो स्वामीच्या दर्शनाला आला. स्वामींनी त्याला येताना दुरून पाहिले. स्वामींनी अंतर्ज्ञानाने त्याचे दुःख ऐकले होते, म्हणून स्वामींनी ठरवले की याला चालता यायलाच पाहिजे. स्वामी कमरेवर हात ठेवून झाडाखाली उभे राहिले. आजपर्यंत मूर्तीमध्ये श्री विठ्ठलाला अनुभवल्या त्या लंगड्या वारकऱ्याला वाटले की प्रत्यक्ष विठुराया झाडाखाली उभा आहे. त्याला खूप आनंद झाला. इतक्यात स्वामींनी कमरेवरचे हात पसरवले आणि त्याला आलिंगन देण्यासाठी हाक मारली. त्या क्षणात तो लंगडा वारकरी धावत सुटला आणि स्वामींच्या कुशीत विसावला. त्याला नवा पाय फुटला होता. स्वामींनी लंगड्या वारकऱ्यावर कृपा केली. ही घटना काही वारकऱ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. पंढरपुरात एकच आनंद लोळ उठला. स्वामींच्या भोवती गर्दी मात्र चंद्रभागेच्या पुरासारखी पसरली. ती काही गेल्या आटोक्यात येईना. अशी ही छोटीशी स्वामींचा चमत्कार असलेली घटना. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या विश्वात सर्वत्र ईश्वराची पावले उमटलेली आहे. हे श्रद्धा महत्त्वाची. आपली साधना जशी जशी वाढत जाते तशी ती देव पावले आपल्याला दिसू लागतात. देवाचा अनुभव येऊ लागतो. मनातला शुद्ध हेतू आणि जगण्यातला प्रामाणिकपणा श्रद्धेय माणसाला देवाशी गाठ घालून देतो. केवळ भेटच होत नाही तर परमेश्वराची आपल्या संवादसुद्धा होतो. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त आपली निस्मित भक्ती देवाला अर्पण करा. त्याच्या नामात गर्क व्हा. देव भेट दिल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.